अखेर 12वीची नीटची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय NTA जाहीर केलेला आणि हा अंतिम निर्णय आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना अस्वस्थ वाटू लागलेलं आहे. त्याचं कारण असं की नीटची परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थी हे निश्चिंत झाले होते. परीक्षा झाल्यानंतर NTA कडून आन्सर की देखील आल्या होत्या आणि त्या आन्सर कीवरून प्रत्येकानं आपापला स्कोअर, आपापलं पर्सेंटेज, आपापले मिळालेले मार्क त्यांना माहीत झाले होते आणि त्या दृष्टीनं विद्यार्थी आणि पालकांची लगबग सुरू झालेली होती की आपल्याला या मार्कामध्ये कुठलं कॉलेज मिळू शकतं, आपल्याला कुठल्या दिशेनं जायचं आहे, कुठला पर्याय निवडायचा आहे, हे जवळपास फिक्स होत आलेलं होतं. आणि ज्यांना मार्क कमी पडलेले होते त्यांनी तर रिपीट करण्याचा निर्णय देखील केलेला होता, ते कामालाही लागले होते. आणि अशामध्येच नीटचा घोटाळा समोर आला. नीटचे पेपर लीक झाले. आता याच्यामध्ये हे जर पेपर फुटीचं प्रकरण ठराविक क्षेत्रापुरतं, ठराविक राज्यापुरतं मर्यादित असतं, त्या ठिकाणची परीक्षा पुन्हा घेतली गेली असती. परंतु 2 दिवसामध्ये याचे धागेदोरे हे लाखो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये नाशिकपर्यंत देखील याचं कनेक्शन जुळलेलं आहे आणि त्यामुळं NTAनं या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिकता. ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे 2 वर्ष अभ्यास केला, मेहनत केली, तर त्यांच्यावरती हा सर्वात मोठा आघात आहे. कारण रात्रंदिवस जागल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी आता या परीक्षेतून निश्चिंत झालो म्हणून ते निवांत झाले होते आणि एकदाचं सुटलो म्हणून त्यांनी श्वास घेतला होता. परंतु अचानक या फेरपरीक्षेची बातमी ऐकून त्यांना मानसिक धक्का बसल्यासारखी अवस्था झालेली आहे आणि त्यामुळं यामध्ये काही विद्यार्थ्यांना निश्चितपणे फेरपरीक्षेमुळं त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. आता यामध्ये काही विद्यार्थी ही पुन्हा संधी मिळाली म्हणून इम्प्रूव्हमेंट करतील, पुन्हा तयारी करून कदाचित त्यांचे मार्क वाढतील. परंतु ज्या विद्यार्थ्यांना मानसिक आघात सहन करावा लागलेला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना नैराश्य या घटनेमुळे आलेलं असेल तर त्यांच्या गुणवत्तेवरती याचा परिणाम होईल आणि त्यामुळे फेरपरीक्षा घेतल्यानंतर नीटच्या स्कोअरमध्ये घट होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर जे मेरिट आहे तर ते देखील कमी येण्याची शक्यता असणार आहे. कारण निश्चितच मागच्या पेपरपेक्षा हा पेपर थोडासा अवघड किंवा टफ असण्याची शक्यता आहे. आता यामध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे की या नीटच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश शुल्क भरण्याची आवश्यकता नाही किंवा शासनाकडून पूर्वी भरलेले प्रवेश शुल्क परतही केले जाणार नाहीत आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये पालकांचा, विद्यार्थ्यांचा आर्थिक ताण जरी कमी झालेला असला तरी पुन्हा परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी करावी लागणारी धावपळ आणि त्यासाठी होणारा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणारच आहे. आता या एकंदर परिस्थितीमध्ये दोष कुणाचा? तर मित्रांनो, यामध्ये दोष जर पाहिलं तर आपल्या यंत्रणेचा आहे, आपल्या सरकारचा आहे. त्याचं कारण असं आहे, विद्यार्थी हा केवळ एका कुटुंबाचं भविष्य नाही तर विद्यार्थी हा या देशाचं भविष्य आहे आणि हे भविष्य घडवित असताना आपली शिक्षण यंत्रणा ही अत्यंत कुचकामी आहे. कारण जे पैशावाले विद्यार्थी आहेत, ज्यांना सुखसोयी आहेत, असे विद्यार्थी अभ्यास न करता जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या पुढे जाऊन जागा बळकावतात, नोकऱ्या बळकावतात आणि इथं अगदी पहिलीपासून ते 12वीपर्यंत रात्रंदिवस अभ्यास करणारा, प्रामाणिकपणे कष्ट करणारा आणि आयुष्यामध्ये काहीतरी मिळवण्याचं स्वप्न बाळगणारा, आपली परिस्थिती, आपली दैन्य अवस्था बदलण्यासाठी संघर्ष करणारा विद्यार्थी अशा स्पर्धेमध्ये मागे पडतो आणि त्याच्यावरती हा एक प्रकारे अन्याय होतो. कारण अगदी 10वीच्या परीक्षा असो, 12वीच्या परीक्षा असो, त्या ठिकाणी कॉप्या दिल्या जातात, पुरवल्या जातात, खर्च होतो आणि त्या खर्चामध्ये ज्याची आर्थिक क्षमता आहे आणि तो विद्यार्थी गुण मिळवून चांगल्या क्लासेस लावून आणि क्लासेस लावूनही गुणवत्ता नाही आली तर असे फ्रॉड करून
उच्च शिक्षणाच्या जागा बळकावतो, उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये एंट्री करतो आणि त्यामुळं काय होतं की चांगल्या विद्यार्थ्यावरती अन्याय होतो. आता या संदर्भामध्ये आपला देश जर सोडला तर इतर देशामध्ये असे प्रकार करणाऱ्या व्यक्तीला देशद्रोही ठरवलं जातं, त्याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल केले जातात, त्याला आजन्म कारावास होतो आणि भरपूर दंडाची शिक्षा देखील होते. त्या तुलनेमध्ये आपल्याकडं काहीच होत नाही, कारण आपल्याकडचा न्याय देखील पैशाच्या आणि साक्षीदारांच्या आणि पुराव्यांच्या आधारावर चालतो. आणि मग त्यामुळे आर्थिक स्तोत्र असणारी माणसं पुरावे संपवून टाकतात किंवा पुरावे चौकशीमध्ये येऊच देत नाहीत. आणि त्यामुळं काही कालावधीनंतर अशी गुन्हे करणारी माणसं निर्दोष सुटतात आणि एक प्रकारे कायदेशीरदृष्ट्या, शासकीयदृष्ट्या अशा वाईट कृत्य करणाऱ्या माणसाला बळ मिळत राहतं आणि अशा घटना वेगानं वाढत राहतात. आणि त्यामुळं प्रामाणिक आणि सरळमार्गी लोकांच्या संधी आणि भविष्य ओरबाडल्या जातं, हे निश्चित. आणि यामध्ये जर सुधारणा व्हावी असं वाटत असेल तर तुमचं मत निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि हा जर दबाव वाढला, हा जर प्रभाव वाढला, पालक जागरूक झाले आणि विद्यार्थी आपल्या न्यायासाठी पुढे आले तर निश्चितपणे आपल्या देशात सुद्धा सरकारला तसे कडक कायदे करण्यासाठी, कडक यंत्रणा निर्माण करण्यासाठी भर मिळू शकते. आपल्या सर्वांच्या दाबानं सरकार ते करण्यास भाग पडू शकतं, एवढं निश्चित. धन्यवाद.